तथागत भगवान गौतम बुद्ध तलवारीच्या टोकावर ज्यांनी स्वराज्य खेचून आणले असे छत्रपती शिवाजी महाराज. चातुर्य वर्ण व्यवस्थेला चिंताविंदा करणारा लोक कल्याणकारी राजा छत्रपती राजश्री शाहू महाराज. विठू माता लेकरू पाळासाठी गोपाळांचा मेळा असे म्हणणाऱ्या संतांची संतभूमी. विद्येविना मती गेली, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि वित्त अनर्थ एका अविद्येने गेले. अशा शब्दांमध्ये शिक्षणाचं महत्त्व समाजापुढे मांडणारे स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले. मी प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय आहे आणि भारतीयच राहणार असे म्हणत ज्यांनी भगवे, निळे, हिरवे, पिवळे असे सगळे झेंडे बाजूला सारून तिरंग्याला सर्वोच्च स्थान दिलं असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्यने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नैराश्य, नैराश्य हे तलवारीवर साठलेल्या धुळीसारखे असते. धूळ झटकली की तलवार पुन्हा धारदार बनते. अशी विचारसरणीचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता जिजाऊ, माता भीमाई, त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर अशा सर्व तमाम महापुरुषांना व त्यांच्या विचारांना मी सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो. सूर्याप्रमाणे तेच दिसणारे विचारमंच, चंद्राप्रमाणे शिखर छाया देणारे गुरुजन वर्ग आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. मी दीक्षा प्रकाश गजवारे. आज आपण या ठिकाणी क्रांती ज्योती माता सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत. त्यानिमित्त मी माता सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी या ठिकाणी उभी आहे. मित्रांनो, सावित्रीबाई फुले शिकल्या, त्यांनी मुलींना शिकवलं. हे लिहायला वाचायला खूप सोपं आहे, परंतु सावित्रीबाई फुलेच्या परिस्थितीमध्ये शिकल्या. त्या परिस्थितीला जर आपण आढावा घेतला तर खऱ्या अर्थाने सावित्रीबाई कोण होत्या हे आपल्याला कळेल. ज्या समाजात मुली जन्माला येणे हे सुद्धा पाप समजलं जायचं. मुली 9-10 वर्षाच्या झाल्या की त्यांचं लग्न त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या पुरुषांशी लावून दिलं जात होतं. अशी भयंकर परिस्थिती होती. त्या काळात महिलांना आपला कमजोर समजलं जायचं. त्यांना समाजात मान सन्मान नव्हता, त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. अशा अंधकाराच्या वातावरणात एका वाघिणीचा जन्म झाला आणि त्या वाघिणीचे नाव म्हणजे क्रांती ज्योती माता सावित्रीबाई फुले. मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांनी आपलं संपूर्ण आयुष्य स्त्री शिक्षणासाठी, स्त्री मुक्तीसाठी आणि समाजसेवेसाठी खर्च केलं. अशा या वाघिणीचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे वडील खंडोजी निवासे पाटील आणि आई लक्ष्मीबाई यांच्या पोटी एका गरीब कुटुंबात झाला. रूढी परंपरेनुसार त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्यासोबत झाला. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील असा एक प्रसंग आहे. सावित्रीबाई फुले बाजारामध्ये गेल्या होत्या. तिथे त्यांना एका ख्रिश्चन गृहस्थाने ख्रिश्चन चरित्र नावाचं पुस्तक भेट म्हणून दिलं होतं. सावित्रीबाईंनी ते पुस्तक हातात घेतलं आणि पाहिलं तर काय, त्यातलं एक अक्षर सुद्धा त्यांना वाचता आलं नव्हतं. आणि तेव्हापासून सावित्रीबाई फुले यांच्या मनामध्ये एक जिज्ञासा निर्माण झाली की काही का होईना परंतु आपण हे पुस्तक संपूर्ण वाचून काढायचं आणि त्यासाठी आपण स्वतः साक्षर व्हायचं. पुस्तक वाचण्याच्या जिज्ञासेपोटी सावित्रीबाई फुले स्वतः साक्षर झाल्या. त्यांनी ज्योतिराव फुले यांच्याकडून शिक्षणाचे धडे घ्यायला सुरुवात केली आणि तेव्हापासून सावित्रीबाई फुले यांच्या मनामध्ये स्त्री शिक्षणाची ज्योत पेटली. सावित्रीबाई फुले सर्वप्रथम स्वतः साक्षर झाल्या. तेव्हा सावित्रीबाई फुलेंना वाटलं की आपण समाजातील महिलांना साक्षर करू शकतो, त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देऊ शकतो आणि त्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी ज्योतिराव फुले यांच्यासोबत मिळून स्त्री शिक्षणाचे कार्य सुरू केले. त्या घरोघरी जाऊन महिलांना शिक्षणाचे, मुलींना शिक्षणाचे महत्त्व समजून सांगत असत. त्यांना शिक्षणाचे धडे घेण्याचा आग्रह करत असत. सावित्रीबाई फुलेंना सर्व महिलांना, मुलींना शिकवण्यासाठी एका छताची उणीव भासू लागली होती आणि म्हणून त्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली.
त्या जेव्हा मुलींना शिकवायला जात तर लोक त्यांच्यावर दगड चिकट शेण फेकत असत, त्यांना त्रास देत असत, त्यांचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न करत असत. परंतु सावित्रीबाईंनी अशा कर्मठांना भीक घातली नाही, त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले. आणि त्याचाच परिणाम म्हणजे आज आपण आजची ही परिस्थिती आपण पाहत आहोत. आज महिला पुरुषांच्या बरोबरीला खांदा लावून संघर्ष करत आहेत, ज्याप्रमाणे प्रगती करत आहेत, पुढे जात आहेत, फक्त आणि फक्त या सावित्री आईमुळे. मित्रांनो, मी आज तुमच्या समोर या ठिकाणी उभी राहून बोलत आहे. जर सावित्री आईच नसत्या तर आज या ठिकाणी उभी नसते, आज मी तुमच्या समोर भाषण केलं नसतं. त्या आईने संघर्ष केला, त्याग केला, त्रास सहन केला आणि म्हणूनच आज आपण या ठिकाणी शिकत आहोत. सावित्रीबाईंच्या बलिदानातून आपण काय शिकलो, आपण काय शिकत आहोत? जे सावित्रीबाईंचं स्वप्न होतं ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. सावित्रीबाई जरी आज आपल्यात नसतील तरी त्यांचे विचार, त्यांचे साहस, त्यांचा त्याग, त्यांचे कष्ट आजही आपल्याला नवप्रेरणा जोम देतो. अशा या माय माऊलीला मी वंदन करून मी माझे 2 शब्द इथेच थांबवते आणि आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता शेवटी मी फक्त एवढंच म्हणू इच्छिते, हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. असा खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या लाखात नाही तर साऱ्या जगात एक होती, साऱ्या जगात एक होती, साऱ्या जगात एक होती. हम जब चलते हैं तो देखने वालों की रूह कांप जाती है. हम जब चलते हैं तो देखने वालों की रूह कांप जाती है. हम जब ठहरते हैं तो तूफान भी ठहर जाता है. हमें बदलने की कोशिश मत करना, हमें बदलने की कोशिश भी मत करना. हम सावित्रीबाई की बेटियां हैं, अगर हम बदल गए तो पूरा इतिहास बदल देंगे, पूरा इतिहास बदल देंगे, पूरा इतिहास बदल देंगे. एवढे बोलून माझे 2 शब्द